त्या दिवशी रोजप्रमाणे संध्याकाळचे 6 वाजले होते. मी स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते. पण त्या दिवशी मला काही वेगळं जाणवत होतं. जणू आमच्या घरावर एक सावली पडणार आहे, आणि तीही एक भयानक सावली. माझं नाव मीरा. मी एक गृहिणी आणि 17 वर्षांच्या मुलीची आई आहे. माझा नवरा मंगेश एका मोठ्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. आमचं घरदार साधं होतं पण सुखी होतं. पण त्या एके दिवशी मात्र काहीतरी वेगळं घडणार होतं. दरवाजाची बेल वाजली. मी हात पुसत दरवाजाकडे गेले. मंगेश ऑफिसमधून आला असेल असं वाटलं, पण दरवाजा उघडताच माझा चेहरा कोरडा पडला. मंगेशच्या शेजारी एक अनोळखी मुलगा उभा होता. साधारण 16-17 वर्षांचा. निळा फाटका शर्ट, जुनी जीन्स आणि चप्पल. त्याचा चेहरा थकलेला दिसत होता. डोळे खाली घातलेले. हातात एक फाटकी प्लास्टिकची पिशवी होती. मी मंगेशकडे पाहत विचारलं की हा कोण? मंगेशने हलकेच हसत सांगितलं, आत येऊ देत पहिले, मग सांगतो. पण मी दरवाजात उभी राहिले. त्या मुलाकडे संशयाने पाहत राहिले. मीरा प्लीज. मंगेशने माझी विनवणी केली, तरी मी ऐकत नव्हते. मी म्हणाले, पहिले सांग की हा मुलगा कोण आहे? मंगेश जरा अस्वस्थ झाला. त्या मुलाकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहत म्हणाला, हा अंकित आहे, माझ्या ऑफिसमधल्या पिऊनचा मुलगा. याला काही दिवस मदतीची गरज आहे. मदत? कशी मदत? राहण्यासाठी आणि काम. मी आवाज उंचावला. मंगेश, तुम्हाला माहीत आहे ना, आपल्या घरी कामवाली सुट्टीवर आहे. मी एकटीच सगळं करते, आणि आता हे अजून नवीन? तेव्हा मी बोलतच होते. तोच मंगेशने माझा हात पकडला आणि मला आत ओढलं. अंकित बाहेरच उभा राहिला. मला स्वयंपाकघरात घेऊन जात मंगेशने सगळी गोष्ट सांगितली. मीरा, अंकितचे आईवडील नाहीत. त्याची आजी होती, ती आठवड्याभरापूर्वी वारली. त्याचं गावाकडे कोणी नाही. मुंबईत तो एका लहानशा खोलीत राहत होता. पण घरमालकाने हाकलून दिलं, पैसे नाहीत म्हणून. त्या बिचाऱ्याला अभ्यास सोडावा लागणार आहे. मग त्याची माझी भेट झाली. तेव्हा मी त्याला सांगितलं की माझ्या घरी तू काम करून राहू शकतो. घर स्वच्छ ठेवणं, तुझी मदत करणं, बाजार करणं, हे असे काम तुला करावे लागतील. त्या बदल्यात फक्त 2 वेळचं जेवण आणि राहण्यासाठी जागा देईल. पण मंगेश, मीरा, मला माहीत आहे तुला हे आवडणार नाही, पण तो मुलगा खूप चांगला आहे, हुशार आहे, 10वी देतो ह्या वर्षी. फक्त काही महिन्यांसाठी त्याला ॲडजस्ट कर. आपलंही काम होईल आणि त्यालाही सहारा मिळेल. मंगेशचं बोलणं ऐकून मी खिडकीतून बाहेर पाहिलं. अंकित अजूनही दरवाजाबाहेर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती, अपेक्षा आणि निराशा यांचं मिश्रण होतं. माझ्या मनात अनेक विचार आले. आमचा छोटासा फ्लॅट, माझी मुलगी सेजल, आणि तो एक अनोळखी मुलगा आता आमच्यासोबत राहणार. पण मंगेश आधीच खूप तणावात होता. ऑफिसमध्ये प्रोजेक्ट डेडलाईन, ओव्हरटाईम. त्याला आता घरी आणखी वाद नको होते. म्हणून मी शेवटी मांडू लावली. म्हणाले, ठीक आहे, पण काही नियम असतील. माझा होकार ऐकून मंगेश खुश झाला. त्याने अंकितला आत बोलावलं. अंकित आत आला. त्याने मला नमस्कार केला. त्याचा आवाज हळूवार होता. डोळे अजूनही खाली होते. मी त्याला बघितलं. तो 16 वर्षांचा मुलगा. साधे कपडे पण स्वच्छ होते. मी त्याला घराचे नियम सांगितले. पहाटे उठणं, घर साफ करणं, बाजार करायला जाणं आणि माझी मदत करणं. माझ्या मुलीशी बोलू नये, तिच्या खोलीजवळही जाऊ नये, असं सगळं. त्याने सगळं ऐकलं. एकदाही विरोध केला नाही. मी त्याला विचारलं की तू कुठे राहणार? तर तो झटक्यात म्हणाला, हॉलमध्येही चालेल मला. रात्री मी एक चटई घालून झोपेन. सकाळी मी लवकर उठेन, म्हणजे तुम्हाला माझा काही त्रास होणार नाही. मी माझा अंथरूण उठून गुंडाळून ठेवेन. मला त्याचं वळण आवडलं. किमान तो सुव्यवस्थित दिसत होता. मी म्हणाले, बरं, आज घरातील कामं राहू देत, उद्यापासून तुझं काम सुरू होईल. त्याने मान डोलावली. त्या रात्री मंगेश, सेजल आणि मी, आम्ही तिघे सोबत जेवलो. अंकितला मी स्वतंत्र ताटात जेवण दिलं आणि स्वयंपाकघराबाहेर बसायला सांगितलं. सेजल मला म्हणाली, आई, तो आपल्यासोबत का नाही जेवत? कारण तो आपल्या घरातला मुलगा नाही, तो इथे काम करायला आलाय. पण आई, सेजल, जास्त प्रश्न नको. मी अडवताच सेजल शांत झाली. त्या रात्री अंकित हॉलमध्ये चटई घालून झोपला. मी माझ्या खोलीत गेले, पण झोप लागत नव्हती. माझ्या घरात एक अनोळखी व्यक्ती आहे, ही गोष्ट मला अस्वस्थ करत होती. पहिल्या आठवड्यात अंकित अगदी शांत राहिला. तो पहाटे 5ला उठायचा, चटई गुंडाळून ठेवायचा, घराला झाडू पोछा करायचा, बाजार करायला जायचा. मी सांगितलेलं काम अगदी नीटपणे करायचा. माझं त्याच्याशी बोलणं फारच कमी होतं. मला त्याच्याबद्दल थोडं बरं वाटू लागलं. कदाचित तो खरंच चांगला मुलगा आहे असं मला वाटलं. पण मी अजूनही सावध होते. माझ्या मुलीबाबत मी फारच स्ट्रिक्ट होते.
सेजल सुंदर होती, ती अभ्यासात चांगली होती, तिला आयुष्यात पुढे जायचं होतं. मला तिच्याबद्दल कोणताही धोका पत्करायचा नव्हता. सेजल शाळेतून येताना अंकितला भेटायची. तो तिला दीदी म्हणायचा. तिच्या बॅगेत पुस्तकं असतील तर त्याला घेऊन आत ठेवायचा, पण मी लगेच त्याला दूर करायचे. मी त्याला नेहमी बोलायचे, सेजल स्वतःची बॅग स्वतः आणेल, तुला गरज नाही. सेजल कधी कधी मला म्हणायची, आई तू फक्त मदत करतोय, का त्याला बोलतेस? एक दिवस सेजलने विचारलं, आई अंकितला आपल्यासोबत जेवायला का देत नाहीस? कारण तो नोकर आहे. पण बाबा म्हणतात तो गरीब मुलगा आहे. आपण त्याला मदत करतोय म्हणजे काय? त्याला राहायला जागा दिली, जेवायला दिलं, त्याच्या बदल्यात तो काम करतोय. हा व्यवहार आहे. माझ्या बोलण्यावर सेजल पुढे काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात मला प्रश्न दिसले. दुसऱ्या आठवड्यात मंगेशला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावं लागलं, तेही 15 दिवसांसाठी. तो गेल्यानंतर आता घरात फक्त मी, सेजल आणि अंकित होतो. मंगेश गेल्यावर तिसऱ्या दिवसापासून मला काही वेगळं जाणवू लागलं. घरातलं वातावरण बदललं होतं. रात्री मी 10च्या सुमाराला झोपायला जात असे. सेजल तिच्या खोलीत अभ्यास करत असे. अंकित हॉलमध्ये चटाईवर झोपत असे. पण एके रात्री मी पाणी पिण्यासाठी उठले. मी स्वयंपाकघरात गेले. परत येताना मला आवाज आला. तो आवाज सेजलच्या खोलीतून हळूवार बोलण्याचा आवाज होता. मी थांबले, तिच्या खोलीला कान लावले. आतून येणारा तो आवाज पुरुषी होता. आत अंकित तर नव्हता. त्या क्षणी माझं रक्त गोठलं. मी लगेच सेजलच्या खोलीत गेले. दरवाजा उघडला. सेजल तिच्या टेबलावर अभ्यास करत बसली होती. तेव्हा तिच्या मोबाईलवर कोणीतरी व्हिडिओ कॉलवर होतं. तो तिच्या वर्गातला मुलगा होता. मी रागाने विचारलं, काय चाललं इथे? ती म्हणाली, आई आम्ही फक्त मॅथचे प्रॉब्लेम सोडवत होतो. रात्री 10 वाजता? मोबाईल दे इकडे. पण आई. सेजल. मी म्हणाले, मोबाईल दे. मी तिचा मोबाईल हिसकावून घेतला, कॉल कट केला व तिला चांगलंच फटकारलं. पण माझ्या मनात शंका निर्माण झाली. जर सेजल मुलांशी बोलत असेल तर अंकितशी देखील बोलत असावी. त्यानंतर मी अंकितवर बारीक नजर ठेवू लागले. एक दिवस सकाळी सेजल शाळेत जात होती. अंकित दरवाजाजवळ होता. तो तिला काहीतरी म्हणाला. त्यावर सेजल हसली. मी लगेच तिथे गेले. मी अंकितला विचारलं, काय सांगत होतास तिला? काहीच नाही काकू, सहजच बोललो. ठीक आहे, पण तू तिच्याशी बोलत जाऊ नकोस, समजलं? मी त्याला ताकीद दिली. पण त्यानंतरही मला काहीतरी वेगळं वाटू लागलं. रात्री 11 वाजता मी सेजलच्या खोलीबाहेर गेले. मला तिथून हळूवार आवाज येत होता, तिच्या आणि कोणाच्या तरी बोलण्याचा. मी चिडून दरवाजा उघडला. मला पाहताच सेजल घाबरली. ती म्हणाली, मी फक्त अंकितला विचारत होते की त्याला सायन्सचा टॉपिक समजला का? आम्ही दोघी 10वीत आहोत ना. सेजल, तू त्याच्याशी बोलतेस? आई, आम्ही फक्त अभ्यास करतोय. चुप, मी तुला सांगितलं होतं ना त्याच्याशी बोलू नकोस. मी तिचा मोबाईल परत काढून घेतला, तिला खोलीत बंद केलं आणि हॉलमध्ये गेले. अंकित चटईवर बसलेला होता. त्याच्या हातात पुस्तक होतं. मी त्याला विचारलं की मी नाही सांगूनही तू सेजलशी का बोलतोस? तो म्हणाला, काकू आम्ही फक्त अभ्यासाबद्दल बोलतो. अभ्यास? तोही रात्रीच्या वेळी? काकू आम्ही दोघी 10वीत आहोत. काही टॉपिक कठीण असतात, बस त्यांचीच चर्चा करतो कधी कधी. अंकित, मला काही ऐकायचं नाही. उद्यापासून तू तिच्याजवळ जाणार नाहीस, तिच्याशी बोलणार नाहीस, समजलं? त्याने त्यावेळी होकार भरला. पण माझ्या मनातला संशय वाढतच गेला. पुढच्या काही दिवसात मला अनेक गोष्टी दिसू लागल्या किंवा दिसल्यासारखं वाटू लागलं. रात्री अंकित उठून कुठे जातोय, सकाळी सेजल लवकर उठते. दोघांमध्ये काहीतरी चाललंय. मी दोघांनाही कडकपणे सांगितलं, पण माझ्या मनातील अस्वस्थता संपत नव्हती. एक दिवस मी अंकितची बॅग तपासली. त्यात काही नोटबुक होत्या, काही कागद. मला काहीच संशयास्पद सापडलं नाही. पण मग मला एक कागद दिसला ज्यावर काहीतरी लिहिलं होतं. सेजल, मी तुझं उत्तर शोधून लवकरच सांगतो. माझं डोकं चक्रावलं. दीदीवरून सेजल. मी त्या कागदाचा फोटो काढला, पुरावा म्हणून ठेवला. मंगेश आणखी एक आठवडा बाहेर होता. मी एकटी घरी होते. सेजल आणि अंकितवर नजर ठेवायला मला खूप जड जात होतं. त्या रात्री साधारण 11 वाजले होते. मी झोपली होते. अचानक मला आवाज आला. सेजलचा आवाज, तोही रडण्याचा. मी धावत तिच्या खोलीत गेले. ती अंथरुणावर पडली होती. पोटावर हात ठेवून रडत होती. आई, आई पोट खूप दुखतंय. मी तिच्याजवळ गेले. काय झालं? पोट खूप दुखतंय. असं कधीच झालं नव्हतं. तिचा चेहरा घामाने भरलेला होता. वेदनेने ती ओरडत होती. मी घाबरले. लगेच अंकितला उठवलं. अंकित उठ, सेजलला काहीतरी झालंय. तो लगेच उठला. आम्ही सेजलला हॉस्पिटलमध्ये नेलं. रस्त्यात मी विचार करत होते,
सेजलला असं काय झालं? तिने काहीतरी चुकीचं खाल्लं की कोणी तिला काहीतरी दिलं? माझ्या मनात शंका निर्माण झाली. अंकित? त्यावेळी तर मी काही बोलले नाही. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सेजलला तपासलं, तिला इमर्जन्सीमध्ये घेतलं. मी बाहेर अंकितकडे पाहिलं. तो घाबरलेला होता, रडत होता. दीदी बरी होईल ना काकू? तो मला विचारत होता. पण माझ्या मनात फक्त एकच विचार होता, हा मुलगा, या मुलाने सेजलला काहीतरी केलंय. मी तिथेच पोलिसांना फोन केला. काही वेळात पोलीस आले. मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. घरात एक अनोळखी मुलगा आहे, तो सेजलशी बोलतो, रात्री उठतो, माझ्या मुलीला काहीतरी झालंय. पोलिसांनी अंकितची विचारपूस केली. तुझं नाव काय? तू या घरात काय करतोयस? आज रात्री काय झालं? त्याने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. अंकितने माझ्याकडे पाहिलं, मग खाली डोकं घातलं. इन्स्पेक्टर म्हणाले, तुमच्या मुलीला काय झालं हे आम्हाला कळलं पाहिजे. डॉक्टरांची रिपोर्ट येईपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. 3 तासांनंतर डॉक्टर बाहेर आले. माझं हृदय धडधडत होतं. डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या मुलीला अपेंडिक्सचा तीव्र त्रास होता. आम्हाला तातडीने ऑपरेशन करावं लागलं. आता ती बरी आहे. अपेंडिक्स? मी थक्क झाले. होय, हा आजार कोणालाही होऊ शकतो, पण तुमच्या मुलीच्या बाबतीत तिला किमान आठवडाभरापासून वेदना होत होत्या, पण बहुतेक तिने घरात सांगितलं नाही. सेजल काहीच का बोलली नाही ते मला माहीत नव्हतं. सेजलच्या प्रकृतीबद्दल समजताच पोलिसांनी अंकितला सोडून दिलं. ते म्हणाले, या मुलाने काहीच केलं नाही, तुमच्या मुलीला वैद्यकीय समस्या होती. सेजल बरी झाली. ती जागी झाली तेव्हा मी तिच्याजवळ बसले होते. मला पाहताच ती म्हणाली, आई मला माफ कर, मी तुला सांगायला हवं होतं माझ्या पोटदुखीबद्दल. मग तू का सांगितलं नाही बाळा? तेव्हा सेजलच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, कारण मला भीती वाटत होती. तू नेहमी रागावतेस. मी विचार केला की कदाचित पिरियड्समुळे दुखणं असेल, ते स्वतःच बरं होईल, म्हणून मीही दुर्लक्ष केलं. अंकितने मला सांगितलं होतं की मी तुझ्याशी बोलायला हवं, पण मी ऐकलं नाही. मला वाटलं तू समजणार नाहीस. अंकितने तुला सांगितलं म्हणजे त्यालाही हे ठाऊक होतं? हो आई, तो खूप चांगला आहे. तो मला अभ्यासात मदत करतो आणि तो म्हणाला की आईवडिलांशी नेहमी बोलायला हवं, काहीही लपवायला नको. त्यावेळी अंकित हॉस्पिटल बाहेर बसला होता. मी त्याच्याजवळ गेले. मला बघताच त्याने विचारलं की दीदी बरी आहे ना काकू? हो, ती आता ठीक आहे. पण मला सांग, तू तिला मदत करत होतास ना? होय काकू, फक्त अभ्यासात. मी तिच्याशी बोलायला नको होतं हे मला माहीत होतं, पण तिला मदतीची गरज होती. आम्ही दोघेही 10वीत आहोत. तू तिला माझ्याशी बोलायलाही सांगितलं होतंस. हो काकू, मी तिला नेहमी सांगायचो की तुम्हाला सगळं सांग, पण ती म्हणायची की तुम्ही रागावतात, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले. मी म्हणाले, मला माफ कर अंकित, मी फारच कठोर झाले होते. माझ्या मुलीला माझ्याशी बोलायलाही भीती वाटत होती. त्या क्षणी मी रडू लागले. थोड्या वेळाने मंगेशचा फोन आला. मी त्याला सगळं सांगितलं. तो लगेच घरी यायला निघाला. हॉस्पिटलमध्ये मंगेश, मी, सेजल आणि अंकित सगळे जमलो. मंगेशने अंकितचा खांदा थोपटला. तू चांगला मुलगा आहेस. त्यावर अंकित काहीच बोलला नाही, फक्त हलकेच हसला. त्या रात्री घरी परतल्यावर मंगेश म्हणाला, मीरा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अंकितबद्दल मी तुला सगळं सत्य सांगितलं नव्हतं. अंकित फक्त माझ्या ऑफिसमधल्या पिऊनचा मुलगा नाही, तो एक खूप हुशार मुलगा आहे. त्याने 7वीत राज्यात 3रा रँक मिळवला होता, पण त्याच्या आजीला कॅन्सर झाला. सगळे पैसे उपचारात गेले. तो शाळा सोडणार होता. मला जेव्हा कळलं तेव्हा मी त्याला मदत करायचं ठरवलं, पण मी तुला हे सांगितलं नाही, कारण मला माहीत होतं तू मान्य करणार नाहीस. तू म्हणशील की आपलं घर धर्मशाळा नाही, आपल्याला स्वतःची जबाबदारी आहे. तेव्हा मी गप्प होते, कारण मंगेशने जे सांगितलं ते खरंच होतं. मी त्या मुलाला मदत करण्यासाठी कधीच तयार झाले नसते. मंगेश म्हणाला, मीरा, मी तुला दोष देत नाही, तुझा स्वभावच असा आहे. तू स्वच्छतेबद्दल, सुरक्षितेबद्दल, नियमांबद्दल फार काटेकोर आहेस. हे चांगलं आहे, पण कधी माणसाला मोकळीकता हवी असते. तुझ्या कठोर स्वभावामुळे सेजल तुझ्याशी बोलू शकली नाही आणि तिचा आजार एवढा वाढला. त्या दिवशी मला समजलं की मी विनाकारण स्ट्रिक्ट होत होते, पण त्याची गरज नव्हती. मुलांना थोडी मोकळीकताही द्यायला हवी हे मला समजलं. आता पुढे मी चांगलं वागेन असं मी प्रॉमिस केलं. आता सेजल हॉस्पिटलमधून घरी आली होती. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला होता. एके दिवशी मी तिच्याजवळ बसले. तिला म्हणाले, सेजल, मला माफ करशील, कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी नेहमी तुझ्यावर शंका घेतली. तू माझ्याशी काहीही बोलू शकली नाहीस. तेव्हा सेजलच्या डोळ्यात पाणी आलं.
आई, मला तुझी खूप भीती वाटत होती. मला वाटायचं मी काहीही बोललं तर तू रागावशील. मला माहीत आहे बेटा, आणि हीच माझी सर्वात मोठी चूक आहे. मी तिला कवटाळून घेतलं. आम्ही दोघी रडलो. त्या दिवसापासून मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करू लागले. मी अंकितला आता आमच्यासोबत जेवायला बसवू लागले. त्याला स्वतंत्र खोली नसली तरी त्याला आदराने वागवलं. आता तो सेजलशी घरातील सदस्य आणि बहिणीच्या नात्याने बोलत असे. आणि त्या दिवसानंतर मी त्याला सेजलशी बोलायला परवानगी दिली. ते दोघे आता सोबत अभ्यास करतात. एकमेकांना काही अडलं तर एकमेकांची मदत करतात. सेजल आता पूर्वीपेक्षा खूप खुश दिसते व घरात आणि माझ्यासोबतही मोकळीकतेने ती वावरते. मंडळी, आपण एका मुलीचे पालक आहोत, कैद्याचे नाही. त्यामुळे मुलींवर बंधनं व सक्ती लादण्यापेक्षा त्यांच्याशी प्रेमाने वागा. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.